राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गाडीवर पोवई नाक्यावर अचानक एक बाटली पडली। देसाईंच्या ताफ्यावर हल्ला झाला या शंकेने तणाव निर्माण झाला। बाटली पडल्यावर काही वेळासाठी ताफा थांबवण्यात आला, मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर दारूच्या नशेत एका व्यक्तीने कृत्य केल्याचं समोर आलं। पोलिसांनी दारुड्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार शंभूराज देसाई यांच्या वाहनांचा ताफा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी निघाला होता। या दरम्यान पोवई नाक्यावर त्यांच्या गाडीवर अचानक बाटली पडली। पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केल्यानंतर ही घटना एकाने दारूच्या नशेत पाण्याची बॉटल फेकल्याचं समोर आलं। नम्या यंत्र्या भोसले वय 45 असे दारुड्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुशांत कदम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली।